नमस्कार, मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. महापालिका निवडणुकीत शरद पवार आणि अजित पवार हे काका पुतणे एकत्र का आले? काका पुतणे एकत्र का आले? आज आले हे महापालिका निवडणुकीत आहेत, दाखवत आहेत, पण ते उद्याही येणार आहेत का? म्हणजे निवडणुकीनंतर निकालानंतरही येणार आहेत का? ते पुण्या आणि पिंपरी चिंचवड पुरतेच एकत्र येणार आहेत का, की महाराष्ट्रापुरते एकत्र येणार आहेत? मग दोन्ही पक्ष एकत्र आलेली राष्ट्रवादीचं एकत्रीकरण झालंय असं पण सांगतायत. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले आहेत. मग एकत्र झालेली राष्ट्रवादी बरोबर घेऊन देवेंद्र फडणवीसांना सरकार चालवायचे आहे का, हे प्रश्न आज जनतेच्या मनात आहेत. की नेमकं महाराष्ट्रात काय सुरू आहे, राजकारणात हे काय सुरू आहे? दोन पवार एकत्र आले, एकत्रीकरण झालंय, एकत्रीकरण वाढलं पुढं. मग काय करणार? अजितदादा सरकारमध्ये आहेत, मग काकालाही सरकारमध्ये काकाची एंट्री होणार का? कारण पुतण्यामागे काका धावणार. मग ही दोन्ही पवारांची राष्ट्रवादी, एकत्रित राष्ट्रवादी, तिला बरोबर घेऊन महायुती चालणार आहे का? 15 तारखेला निवडणूक आहे, 16 तारखेला निकाल आहे. 16 तारखेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रश्नाचा गुंता सोडवायचा आहे, सोडवावा लागेल त्यांना. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाल्या असतील तर त्यांना वेगळं करावं लागेल सरकारपुरतं तरी. मग फडणवीसांनाही जमेल का? कारण म्हणजे डायरेक्ट एंट्री शरद पवारांना दिली नाही भाजपने, तरी बाहेर राहून शरद पवार आपल्या माणसांना अजित पवारांकडे पाठवू शकतात आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची कामं अजितदादा करू शकतात. निरोप आला, फलानं काम आहे, कामं होतील. शरद पवारांची कामं थांबणार नाहीत, तशी आताही थांबत नाहीत. पुढे ती वेगाने धावू लागतील. म्हणजे हे धोके आहेत, दोन राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाचे धोके आहेत. की दोन्ही काका पुतणे रेकॉर्डवर एकत्र येतील किंवा एकत्र नाही आले तरी बाहेरून काड्या करतील. शरद पवार बाहेरून सरकार चालवतील, रिमोट कंट्रोल सरकार. तिजोरीची किल्ली नाहीतरी अजितदादाकडेच आहे. म्हणजे फंड जो आहे तो अजितदादाकडे आहे. तो रोखायचा प्रयत्न झाला तर मग खटके उडतील. म्हणजे फडणवीसांसोबत मग वादावादी होईल. त्यामुळे निकालानंतर अजित पवारांसोबत बसून फडणवीसांना हा प्रश्न निकालात काढावा लागेल की आता पुढं काय. तुम्ही पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एकत्र आले, आता पुढं येऊ नका. हे महायुती इथपर्यंत थांबवा. मग शरद पवार एकदा घुसले की मग शरद पवार थांबणार नाहीत. हे होणार आहे. शरद पवारांची ही मोठी चाल आहे. शरद पवार उगाच पुतण्यासोबत एकत्र आलेले नाहीत. त्यांनी पुढची गोटी खेळली आहे, पुढचा गेम आहे, मोठा गेम आहे.
म्हणजे मग शरद पवारांसोबत जायचं का? अजितदादांचं ठीक आहे, आता अजितदादा गेल्यासारखेच आहेत. म्हणजे महायुतीने म्हणजे भाजपवाल्यांनी त्यांना काढून तरी टाकलं महायुतीतून, तरी अजितदादा आता काकासोबत काम करतील. तर पुण्यात झालेली मैत्री ते आता तुटणार नाही. आणि ते तुटणं आता या क्षणी फडणवीसांना देखील महागात पडणार आहे. भले सरकार पडणार नाही, म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी बाजूला झाली, अजितदादाची राष्ट्रवादी बाजूला गेली तरी सरकार पडणार नाही. परंतु राजकारण म्हणून सरकारला एक तो मोठा धक्का असेल. आता शरद पवार या निमित्ताने बार्गेनिंग करतील फडणवीसांशी, आणि ते मोठं बार्गेनिंग असेल, सौदेबाजी. शरद पवारांची राज्यसभेची मुदत येत्या एप्रिलमध्ये संपते. 2 एप्रिलला शरद पवार रिटायर होत आहेत. 2 तारखेनंतर शरद पवार राज्यसभेवर राहणार नाहीत. त्यानंतर जी निवडणूक होईल त्या निवडणुकीला शरद पवार उभे राहतील. कारण शरद पवार रिटायर होण्याचा प्रश्नच नाही. वयाच्या 85व्या वर्षी शरद पवार रिटायर होण्याचं नाव घेत नाहीत. ते पुन्हा लढतील. त्यासाठी अजितदादा आपले आमदार त्यांना देतील. कारण निवडून यायचं तर आमदार पाहिजेत. मग फोडाफोडी होईल. शरद पवारांसाठी आमदार फोडले जातील, इकडचे तिकडचे. आणि शरद पवारांना कसं तरी निवडून आणलं जाईल राज्यसभेवर. तर हे पुढे येणारे हे प्रश्न आहेत. आता फडणवीसांना याची ॲडव्हान्समध्ये कल्पना नसेल अशातला भाग नाही. मग त्यांनी काही डॅमेज कंट्रोल काही तयार केलं आहे का काही? हा प्रश्न आता सध्या चर्चेत आहे. कारण एक गोष्ट स्पष्ट आहे की महायुतीत ज्यांना वाटेल तसं त्यांनी लढावं, कोणाविरोधी लढावं, कोणाच्या बाजूने जावं लढावं, परंतु एकमेकावर टीका करायची नाही हे ठरलं होतं महायुतीमध्ये. अजितदादांनीही ते पाळलं. पण 8 दिवसाआधी शरद पवारांनी ते सोडलं सर्व. ते काय सोडलं अजितदादाने आणि भाजपवरच ते बंबार्डिंग का करायला लागले हे अजूनही कोड आहे. आता भाजपशीच त्यांनी पंगा घेतला. याचा अर्थ अजितदादांनी काहीतरी ठरवलं आहे, इस्पार या उसपार. नंतर त्यांनी खुलासा केला की मी फक्त पुणे आणि पिंपरी चिंचवड पुरतंच बोलतोय, महाराष्ट्रापुरतं नाही. माझी टीका फक्त पिंपरी चिंचवड आणि पुण्यापुरती आहे. की भाजपने भ्रष्टाचार केला, ठेवी खाल्ल्या महापालिकेच्या. इतके गंभीर आरोप ते घरच्या माणसाकडून झाले. भाजपने ते सहन केले. भाजपने म्हणावं तसं उत्तर दिलेलं नाही. फक्त भाजपचे 1-2 नेते म्हणाले की आम्हाला पश्चाताप होतो आहे की अजितदादांना आम्ही सोबत घेतलं. पण त्यानंतर कोणाची प्रतिक्रिया आलेली नाही. याचा अर्थ काय की शरद पवारांना सोबत घ्यायचं मागच्या दाराने. म्हणजे अजितदादांचे सोबती. तर सध्या अजितदादांची राष्ट्रवादी ऑफिशियल आहे, अधिकृत आहे. शरद पवारांची ते अजितदादांचे राष्ट्रवादी म्हणून ते शरद पवार व्हाया अजितदादा येतील. शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे व्हाया अजितदादा मंत्रिमंडळात येतील, केंद्रीय मंत्रिमंडळात.
हे सर्व पत्ते पिसून झाले आहेत. त्यामुळे 16 तारखेनंतर महाराष्ट्राचं राजकारण बरेचसं उलथापालथ झालेलं दिसेल, बरेच बदल झालेले दिसतील. त्यातले काही बदल देवेंद्र फडणवीस यांना पसंत नसतील, पण त्यांना करावं लागेल. कारण गेम शरद पवारांनी टाकला आहे आणि शरद पवारांनी टाकलेल्या फाश्यातून बाहेर पडताना फडणवीस यांची तारांबळ उडणार आहे. काय होणार पुढं? कमेंट करा. नमस्कार.